नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, नानासाहेबांची आशीर्वाद बंगल्यामध्ये इथे ग्रँड एंट्री झालेली असते आणि त्याच वेळेला जानकी ऐश्वर्याला हाताला धरून तिची आता जेलमध्ये रवानगी करते। त्याचबरोबर नानासाहेबांनी पोलिसांना स्टेटमेंट दिल्यानंतर इथे ऋषिकेशवरती जे काही नानासाहेबांच्या खुनाचे खोटे आरोप झालेले असतात ते आता फेटाळलेले असतात आणि त्याचबरोबर इथे आता नानासाहेबांच्या स्टेटमेंटमुळे इथे पोलिसांनी सयाजी विखे पाटीलची फरफडत आता जेलमध्ये रवानगी केलेली असते। तर इथे प्रेक्षकांनो, आता नानासाहेबांना जानकी आणि अवंतिका दोघी जणी जाऊन पुण्याला कशा पद्धतीने शोधतात आणि त्याचबरोबर नानासाहेब आल्यानंतर पोलिसांना कशा पद्धतीने खरं स्टेटमेंट देतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशवरती खोटे आरोप करण्यात आलेले असतात की त्यांनी नानासाहेबांचा खून केलाय, पण इथे सत्य परिस्थिती आपल्याला माहितीच आहे। सयाजी विखे पाटील आणि महिपत शिखरे दोघे जण आता मित्र असल्यामुळे दोस्ती खात्यामध्ये महिपतने सयाजी विखे पाटीलचं काम केलेलं असतं। ऐश्वर्याने तिच्या वडिलांना सयाजी विखे पाटीलला सांगितलेलं असतं की नानासाहेब रणदिवे आता बरे होणार आहेत, हा म्हातारा जर बरा झाला तर माझं काही खरं नाही आहे, मला जेलमध्ये जावं लागेल, तेव्हा काहीही करा पण ह्या म्हाताऱ्याला उचला। तेव्हा इथे सयाजी म्हणतो की मी असं काहीतरी करतो की आपल्यावरती नावसुद्धा येणार नाही, हे काम मी माझ्या मित्राला करायला सांगतो आणि त्याचा मित्र म्हणजे महिपत शिखरे। आता महिपत शिखरे नानासाहेब रणदिवे यांना किडनॅप करून पनवेलला घेऊन जातो, त्यामुळे आता इथे संपूर्ण रणदिवे कुटुंब नानांना शोधत असतात। जानकी, अवंतिका, सौमित्र, ऋषिकेश हे मुळशीमध्ये शोधत असतात। त्यांना माहितीसुद्धा नसतं की मुळशीच्या बाहेरसुद्धा नानांना कुणीतरी घेऊन गेलं असेल आणि तो म्हणजे महिपत आणि महिपतची माणसं। पण इथे आता ऋषिकेश, जानकी यांना खात्री असते की नानासाहेब जिवंत आहेत, पण नक्की आहेत तरी कुठे। तेव्हा इथे जेव्हा सौमित्र ऋषिकेशचा जामीन करण्यासाठी जातो आणि त्याचा जामीन करायला गेल्यानंतर इथे सौमित्र म्हणतो, इन्स्पेक्टर सोडताय ना माझ्या भावाला? तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, आता तुम्ही बेलचे पेपर घेऊन आलात म्हणजे ऋषिकेश रणदिवे यांना सोडावं तर लागेलच, पण खरंच मला खूप आश्चर्य वाटतं या, ज्या भावावरती तुमच्या वडिलांचा खुनाचा आरोप आहे, ज्यांनी तुमच्या वडिलांचा चेहरा इतका खराब केला, त्या चाकूवरती त्यांचे फिंगरप्रिंट सापडलेत आणि अशा गुन्हेगाराला तुम्ही सोडवायला आलात, बेलचे पेपर घेऊन आलात, ही गोष्ट मला खटकलेली आहे। तेव्हा सौमित्र म्हणतो, आणि तुम्ही माझ्या दादाबद्दल जे काही बोलताय ना ते मला खटकतंय, त्याने नानांचा खून केलाय अजून हे सिद्ध झालेलं नाही आहे, एका चाकूवरती फिंगरप्रिंट सापडले म्हणून तुम्ही कुणाला गुन्हेगार ठरवू शकत नाही, त्याच्यामुळे आधी गुन्हा सिद्ध करा आणि ते लवकरच सिद्ध होईल सुद्धा, तेव्हा तुम्ही माझ्या भावाला सॉरी म्हणाल आणि त्याच्याबद्दलचं तुमचं मतसुद्धा बदलेल, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ऋषिकेश सौमित्रला मिठी मारतो आणि म्हणत असतो की सौमित्र, मला असं वाटतंय की आपले नाना जिवंत आहेत, आपले नाना आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी आहेत, पण ते लवकरात लवकर सापडले पाहिजे। तेव्हा सौमित्रने त्याची काही खाजगी माणसं असतात ती मुळशीमध्ये इकडे तिकडे पसरवलेली असतात आणि ते मुळशीमध्ये नानासाहेबांचा पिंजून शोध घेत असतात। पण प्रेक्षकांनो, आता नानासाहेब हे मुळशीमध्ये नाहीच आहेत, कारण ते पनवेलमध्ये आहेत आणि ही गोष्ट आता सायली आणि अर्जुन दोघे जण जानकीला सांगणार असतात। तर इथे प्रेक्षकांनो, आता ऋषिकेश म्हणत असतो की सौमित्र, मला असं वाटतंय आपल्या नानांनी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून आपल्यासाठी काही ना काहीतरी क्लू हा सोडला असेल, आपल्याला तो क्लू सापडायला हवा। तेव्हा सौमित्र म्हणतो, दादा पण हे तुला कसं माहिती? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मी नानांना चांगलंच ओळखतो, त्यांनी नक्कीच आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती मिळावी म्हणून क्लू नक्कीच सोडला असेल, फक्त आपण त्यांना लवकरात लवकर तिथे जाऊन शोधलं पाहिजे। तेव्हा इथे आता सौमित्राला सुद्धा धीर वाटतो की इथे ऋषिकेश म्हणतो की माझं गट फिलिंग मला सांगते की आपले नाना जिवंत आहेत आणि ते आपल्या आजूबाजूलाच आहेत। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे खूप मोठी बातमी जानकीला सायली आणि अर्जुनने सांगितलेली असते। जेव्हा अर्जुन आपली डिक्की उघडतो त्याच्यामध्ये अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये जे काही सामान न्यायचं असतं ते ठेवण्यासाठी, तेव्हा डिक्कीवरती लिहिलेलं असतं की मी नानासाहेब रणदिवे, मला मदतीची गरज आहे, मला मदत करा।
का असा मेसेज नानांनी सोडलेला असतो। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हा मेसेज इथे का लिहिलाय, नानासाहेब रणदिवे हे तर जिवंत नाही आहेत ना। तेव्हा इथे सायली म्हणते याचा अर्थ सर ते जिवंत असू शकतात, पण कुणीतरी खोटी बातमी पसरवली आहे की नानासाहेब जिवंत नाही आहेत म्हणून। आपण जानकीला फोन करून सांगूया का? तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायली अर्जुनला योग्य वेळी इथे नानांचा मेसेज मिळालेला असतो आणि जानकी ही आता नानांचा शोध घेणार असते। तिला महत्त्वाची बातमी सायलीने दिलेली असते। सायली म्हणते अहो आपण लगेच जानकीला फोन करूया आणि ह्या मेसेजबद्दल सांगूया। तेव्हा सायली फोन करते आणि म्हणते की जानकी तुला माहिती आहे का, अगं नानासाहेब सापडतील लवकरच। तेव्हा इथे जानकी म्हणते सायली अगं तू असं का म्हणतेस, तुला काही कळलंय का? तेव्हा सायली म्हणते नानासाहेबांनी आमच्या गाडीमध्ये तुमच्यासाठी एक मेसेज सोडला आहे। त्यांनी लिहिलं आहे की मी नानासाहेब रणदिवे, मला मदतीची गरज आहे, मला वाचवा। तेव्हा प्रेक्षकांनो नानासाहेबांनी हा मेसेज पनवेलमध्ये लिहिलेला असतो आणि त्याच्यामुळे आता सायलीने जानकीला बरोबर माहिती दिलेली असते की नाना पनवेलमध्येच आहेत। कारण ज्या वेळेला आम्ही मुळशीमध्ये आलो होतो तेव्हा आम्ही पनवेलमध्ये गाडी पार्क केली होती आणि कदाचित त्यावेळेला नाना हे आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये येऊन लपलेसुद्धा असतील आणि तेव्हाच आपण तिथून मधुभाऊंना आणायला गेलो होतो आणि तेवढ्यात नाना तिथून गायब झाले असतील। पण मला असं वाटतंय की नाना पनवेलमध्येच आहेत आणि तिथेच ते कुठेतरी आजूबाजूला सापडतील। तेव्हा इथे जानकी म्हणते सायली तुला नाही माहिती, तू मला आनंदाची बातमी दिलेली आहेस, तू फक्त मला एवढं सांग की मी कुठल्या ठिकाणी नानांना शोधायला येऊ, मला तिथलं तू लोकेशन पाठवशील का? तेव्हा अर्जुन सायलीला खुणावतो आणि म्हणतो मी आहे ना, मी लोकेशन पाठवतो। तेव्हा प्रेक्षकांनो निदान इथे आता जानकीला कळलेलं असतं की नाना मुळशीमध्ये नाही, नाना पनवेलमध्ये आहेत। फक्त इथे जानकीकडून आता एक मिस्टेक झालेली असते आणि ती मिस्टेक म्हणजे ज्या वेळेला इथे सुमित्राला त्रास देण्यासाठी ऐश्वर्या प्रयत्न करत असते, म्हणजे इथे एवढं सगळं घडत असताना सुद्धा ऐश्वर्या प्रेक्षकांना थांबत नसते। आता जानकी सुमित्राला घेऊन मंदिरामध्ये जाणार असते म्हणून तिच्यासाठी तिने साडी काढायला सांगितलेली असते। तेव्हा जानकी सुमित्रासाठी लाल रंगाची साडी काढते, पण इथे आता सुमित्राला वेडं काढायचं आहे ना ऐश्वर्याला। मग ऐश्वर्या काय करते, तिथे रूममध्ये कुणीही नसताना जाते आणि लाल रंगाच्या साडीच्या जागी पांढऱ्या रंगाची साडी ठेवते आणि ती लाल रंगाची साडी तिथून घेऊन जाते। पण इथे प्रेक्षकांनो ज्या वेळेला इथे आता जानकीवरती ऐश्वर्या सगळ्यांसमोर आरोप करत असते ना की हे तूच केलंस, तूच मुद्दामून केलंस, त्यावेळेला अवंतिका असते। अवंतिका म्हणते हे काय बोलतेस ग तू ऐश्वर्या, खोटं बोलायची तुझी सवय आहे, वहिनींची नाही। कारण वहिनींनी आईंसाठी लाल रंगाची साडी काढली होती, कारण मी सुद्धा त्यांच्याबरोबर तिथेच होते। तेव्हा इथे ऐश्वर्यासुद्धा आता जानकीला इथे सपोर्ट केल्यामुळे अवंतिकाला सुद्धा वाटेल तसं बोलते। ती म्हणते की तू ही जी असिस्टंट हो आणि उगाचच तिला वाटेल तसं बोलून विषयाला फाटे फोडत असते। तेव्हा जानकी म्हणते की हे बघ मी लाल रंगाचीच साडी ठेवली होती, पण मला माहिती आहे ना ती साडी कशी काय बदलली, ते कुणीतरी बदलल्याशिवाय तिथे पांढऱ्या रंगाची साडी आलेली नाही आहे आणि मी का तिथे आईंसाठी पांढऱ्या रंगाची साडी काढेन, कारण मला तर माहिती आहे नाना जिवंत आहेत। उलट तुम्हीच तिघेजण असं बोलताय की नाना जिवंत नाही आहेत म्हणून, मग हे कट कारस्थान ऐश्वर्या तुझंच असेल, कळलं का? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते अगं गप्प बस तू, ही साडी आहे ना तू आईंसाठी काढायला नको हवी होतीस, ही साडी आहे ना तुझ्यासाठी ठेव, कारण तसंही ऋषिकेशवरती आता नानांचा खून केल्याचा आरोप आहेच ना, मग आता तो सिद्धसुद्धा होईल आणि मग ऋषिकेश कायमचे जेलमध्ये जातील आणि त्यांना फाशीची शिक्षा होईल। मग फाशीची शिक्षा झाल्यानंतर तुला ही पांढऱ्या रंगाची साडी तर नेसायची आहे ना आणि रस्त्यावरती येऊन भीक मागायची आहे। तेव्हा इथे जानकीला राग येतो। जानकी ऐश्वर्याचा हात पिरगळते आणि म्हणते की पुन्हा जर माझ्या ऋषिकेशबद्दल असं काही वाईट साईड बोललीस ना तर तुझी जीभ हासडून हातात देईन आणि हा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईन, कळलं का तुला? साधीसुधी समजू नकोस मला, ऋषिकेशने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, कळलं ना? नानासाहेब परत आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना त्याचं उत्तर मिळेलच। तेव्हा सरू म्हणते कसे काय येणार आहेत नाना परत, अगं ऋषिकेश दादांनी त्यांचा खून केला आहे। तेव्हा इथे जानकी म्हणते सरूताई अहो तुम्ही तरी निदान असं बोलू नका, ह्या ऐश्वर्याच्या नादाला लागून, अहो ऋषिकेशने असं काही केलेलं नाही आहे आणि नाना जिवंत आहेत, नाना पनवेलमध्ये आहेत, ही बातमी मला कळली। तेव्हा अवंतिका म्हणते पण वहिनी तुम्हाला कसं कळलं? तेव्हा तिथे ऐश्वर्या असल्यामुळे आता जानकी सायलीचं नाव घेत नाही। ती म्हणते की ज्यांनी कुणी मला ही बातमी दिली आहे ना, बातमी एकदम पक्की आहे,
तेव्हा इथे ऐश्वर्या खूपच जास्त घाबरते. प्रेक्षकांनो, जानकीची फक्त ही एक चुकी झालेली असते. भावनेच्या भरामध्ये ती सगळ्यांना सांगून बसलेली असते की तिला कळलंय की नाना पनवेलमध्ये आहेत आणि हे त्या ऐश्वर्याने ऐकलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्या आता म्हणते की काही जरी झालं ना तरीसुद्धा ही जानकी पनवेलमध्ये पोचता कामा नये आणि पनवेलमध्ये जरी गेले ना तरीसुद्धा त्या नानापर्यंत पोचता कामा नये. आणि तसंही तो म्हातारा पनवेलमध्ये आहे हे फक्त मला आणि डॅडला माहिती होतं, बाकी तर कुणालाच माहिती नाही आहे. मग ह्या जानकीला कुणी सांगितलं असेल की नाना पनवेलमध्ये आहेत ते? तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणते की डॅडला फोन करते आणि म्हणते की ह्या जानकीचा तरी बंदोबस्त करा, नाहीतर त्या म्हाताऱ्याचा तरी बंदोबस्त करा. आणि ती आपल्या डॅडला फोन करते आणि आता सांगते की इथे जानकीला सुगावा लागलाय की नानासाहेब हे आता पनवेलमध्ये आहेत आणि ती आणि अवंतिका दोघीजणी नानांना शोधायला बाहेर पडलेल्या आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आता काही जरी झालं ना तरीसुद्धा तो म्हातारा घरी येता कामा नये. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आणि अवंतिका दोघेजण आता पनवेलमध्ये गेलेले असतात. ज्या ठिकाणी अर्जुनने आपली गाडी पार्क केलेली असते पनवेलमध्ये, त्या ठिकाणचं लोकेशन अर्जुनने जानकीला पाठवलेलं असतं. त्यामुळे आता ती त्या ठिकाणी बरोबर जात असते. पण इथे ऋषिकेश आणि सौमित्र दोघेजण घरी आलेले असतात. तेव्हा सुमित्रा ऋषिकेशला बघून खुश होते. पण इथे आता शर्वरी वाटेल तसं सौमित्रला आणि ऋषिकेशला बोलते. सौमित्रला म्हणते, काय रे दादा, ज्या माणसाने आपल्या नानांचा खून केला तू त्याला इथे जामिनावरती सोडून घेऊन आलायस, हे तू खूपच जास्त चुकीचं केलंयस. मला तर याला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटते. याला तर मला समोरसुद्धा माझ्या स्वतःच्या बघवत नाही आहे. आणि तिच्याकडूनच कळतं की जानकी आणि अवंतिका दोघेजणी पनवेलला गेलेले आहेत. त्याला कुणीतरी बातमी सांगितली की नाना पनवेलमध्ये आहेत म्हणून, आणि जानकी वहिनीला ही बातमी कळल्यानंतर ती लगेचच नानांना शोधायला गेली. नाटकं चालली आहेत, नुसती नाटकं. त्यानंतर इथे ऋषिकेशला कळतं की नाना पनवेलमध्ये आहेत. ही बातमी जर जानकीला कळले म्हणजे अर्जुन आणि सायली या दोघांपैकी एकानेच कुणीतरी सांगितलं असेल आणि म्हणूनच जानकी लगेचच तडकाफडकी पनवेलला निघून गेलेली आहे. त्यामुळे इथे आता जानकीला ऋषिकेश फोन करतो आणि सांगतो की पनवेलमध्ये जातेस, पण जिथे जिथे नाना गेले असतील त्या ठिकाणी तू शोध घे जानकी, गरज पडल्यास मी सुद्धा तिथे येतोय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी म्हणत असते की तुम्ही थोडा वेळ आराम करा, गरज पडली तर मी फोन करेन, मग तुम्ही या. तर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात येते का तुझी सौमित्र? तेव्हा सौमित्र म्हणतो, काय दादा? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ, म्हणजे आपल्या नानांना गायब करण्यामध्ये ऐश्वर्याचा आणि सयाजी विखे पाटीलचा हात आहे हे मला बरोबर माहिती आहे. पण एक गोष्ट मी तुला सांगतो की मधुभाऊ आहेत ना, त्यांच्या जीवावरती महिपतची माणसं आणि महिपत हे दोघं जण उठलेत. कारण मधुभाऊंना खोट्या केसमध्ये महिपतच्या मुलीने फसवलंय आणि आता अर्जुन ती केस लढतोय. आणि मधुभाऊ यांनी जानकीला सायलीला लहानाचं मोठं केलंय. त्याच्यामुळे आता त्या दोघीजणी आपल्या वडिलांची साथ देत आहेत. म्हणून जानकीने मधुभाऊंच्या जीवाला पनवेलमध्ये धोका होता म्हणून त्यांना इथे मुळशीमध्ये पाठवलं जानकीकडे. जानकीसुद्धा त्यांची व्यवस्थित काळजी घेत होती. कुणाला काही सत्य कळू नये म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्हाला कुणाला काही सांगितलं नाही. पण ही गोष्ट त्या ऐश्वर्याला कळली आणि ऐश्वर्याने लगेचच तिच्या डॅडला फोन करून सांगितलं आणि मग महिपतच्या गुंडांना इथे बोलावून ते आउट हाऊस दाखवलं आणि मधुभाऊंना किडनॅप करायला लावलं. मग जर ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील मुळशीमधून महिपतची मदत करू शकतात, तर मग इथे आपल्या नानांना किडनॅप करण्यासाठी सयाजी विखे पाटील महिपतची मदत घेऊ शकत नाही का? आणि म्हणून तर आपले नाना मुळशीमध्ये आपल्याला सापडलेच नाही, ते पनवेलमध्ये आहेत असं आपल्याला क्ल्यू आता सापडलेला आहे. नानासाहेबांनी स्वतः अर्जुनच्या गाडीमध्ये तसा मेसेज लिहून ठेवला. मी तुला सांगितलं ना, आपले नाना आपल्यासाठी काही ना काहीतरी क्ल्यू नक्कीच सोडतील आणि तसंच झालेलं आहे. आता इथे सौमित्र म्हणत असतो, दादा अरे मग अवंतिका आणि जानकी वहिनी गेल्यात ना पनवेलमध्ये, त्या मला असं वाटतंय की दोघीजणी नाना कुठे आहेत ना हे शोधून नक्कीच आणतील. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, आपण सुद्धा निघूया का पनवेलला जायला? तेव्हा सौमित्र म्हणतो, चल दादा.
तेव्हा सौमित्र जाताना इथे शर्वरीला म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आई घरामध्ये आहे, निदान आईची तरी काळजी व्यवस्थित घे. आता आईला त्रास देण्यासाठी इथे आम्ही कुणीच नाही आहोत, कळलं ना? तेव्हा शरू आणि सारंग दोघेजण आईवरती लक्ष ठेवा, नाहीतर आता नाना इथे नाही आहेत म्हणून कुणीतरी आईला वेडं करण्याचा प्रयत्न तर करतंय, जीव घेण्याचा प्रयत्न नको करायला. आणि इथे सौमित्र आता ऐश्वर्याकडे रागाने बघतो आणि तिला टॉन्ट करतो. तेव्हा इथे आता आईची जबाबदारी सारंग आणि शरू या दोघांना दिलेली असते आणि सौमित्र आणि ऋषिकेश दोघेजण आता पनवेलला जायला निघालेले असतात, कारण तिथे गेल्यानंतर जानकी आणि अवंतिकाची काहीतरी मदत करता येईल असं त्यांना वाटत असतं म्हणून. तर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या ठिकाणी गाडी पार्क झालेली असते त्या ठिकाणी सुद्धा जानकी आणि अवंतिका दोघेजणी जातात आणि त्याचबरोबर आजूबाजूला आता अशी काही गोडाऊन आहेत का ते सुद्धा जानकी चेक करत असते. तिला ज्या ज्या ठिकाणी आता संशय वाटत असतो त्या त्या ठिकाणी अवंतिकाला घेऊन ती जात असते. तेव्हा इथे एक गोडाऊन असतं, त्याचा दरवाजा नॉक केल्यानंतर नानासाहेब आतमध्ये असतात, त्यांच्या तोंडाला पट्टी असते. तेव्हा ते इथे आता इशारा करतात, ते ऊ असा आवाज आता करून दाखवत असतात. हा आवाज आता अवंतिका आणि जानकी दोघी ऐकतात. जानकी म्हणते, बघितलंस ना अवंतिका, मी दरवाजा वाजवला तर आतून आवाज आला, म्हणजे नक्कीच आपले नाना इथे असणार आहेत आणि त्यांना कळलंय की आपण त्यांना शोधायला आलोय. तेवढ्यातच इथे महिपतच्या माणसांना आता सयाजी विखे पाटीलने सांगितलेलं असतं की जानकी तिथे पोहोचलेली आहे, नानाला तिथून गायब करा. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि अवंतिका दोघी जणी लॉक तोडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अवंतिका एक दगड आणते आणि लॉक तोडून टाकते. तेव्हा अवंतिका आणि जानकी दोघेजण त्या गोडाऊनमध्ये जातात. तेवढ्यातच नानांना तिथून गायब केलेलं असतं. प्रेक्षकांनो, जेव्हा इथे नानांना गायब करून ते लोक आता दुसरीकडे घेऊन जातात तेव्हा नानांना नेता नेता त्यांच्या हातातला जो दोरा जानकीने त्यांच्या हातामध्ये बांधलेला असतो तो तिथे पडलेला असतो आणि तो दोरा जानकीच्या हाताला लागतो. अवंतिका म्हणते, वहिनी, हा तोच दोरा आहे का जो तुम्ही नानांच्या हातामध्ये बांधला होतात? तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका बरोबर, हा तोच दोरा आहे आणि त्यामुळे तो दोरा आता सापडलेला असतो. ती म्हणते, ठीक आहे, दोरा तर सापडलाय ना, आता नानासुद्धा लवकरच सापडतील. त्यानंतर तोपर्यंत तिथे आता ऋषिकेश सौमित्र पोचतात. अर्जुन त्यांना फोन करतो आणि विचारतो, माझी काही मदत हवी आहे का? तेव्हा इथे जानकी म्हणते की सायली आणि अर्जुन भाऊजी, तुम्ही लवकरात लवकर या, आम्ही इथे त्याच पार्किंगजवळ उभे आहोत. तेव्हा जानकी म्हणते की हा बघा, हा दोरा आहे, तो मला त्या गोडाऊनमध्ये सापडला आहे आणि ती महिपतची माणसं होती ज्यांनी आमच्या नानाला किडनॅप केलेला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला सुद्धा तेच वाटतंय, सयाजी विखे पाटील आणि महिपत हे दोघंजण मित्र आहेत आणि त्यांनीच नानांना किडनॅप केले. तेव्हा अर्जुन म्हणतो, मग तर ठीकच आहे, आपण आता लवकरच नानांना शोधूया. आणि अर्जुनला महिपतची सगळी ठिकाणं तर माहिती असतात, कारण ती पनवेलमध्येच असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली पूर्णपणे त्यांना सहकार्य करतात आणि एका गोडाऊनमध्ये नानांना आता शिफ्ट केलेलं असतं. त्या गोडाऊनमध्ये आता अर्जुन त्या लोकांना घेऊन जातो. गाडीमधून नेत असताना नाना आता त्याच गाडीमध्ये असतील असा अर्जुनला संशय असतो आणि म्हणून त्या गाडीचा पाठलाग करत तो आता गोडाऊनपर्यंत पोचतो. तिथे गेल्यानंतर नानांना त्या लोकांनी बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा अर्जुन, ऋषिकेश, सौमित्र, जानकी, अवंतिका, सायली सगळेजण मिळून त्या गुंड लोकांना मारून नानांना सुखरूपरित्या तिथून आता घरी घेऊन येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सायली अर्जुनने सुद्धा त्यांना खूपच जास्त मदतही केलेली असते. त्यामुळे इथे आता नाना घरी आल्यानंतर आशीर्वाद बंगल्यामध्ये त्यांची एंट्री झालेली असते आणि तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिला आता तिच्यासाठी फास हा तिच्या नजरेवरती येत असतो. तिला फाशीची शिक्षा होणारच असं तिला वाटतं. त्यानंतर नानांना बघून सुमित्रासुद्धा बरी झालेली असते आणि इथे शर्वरी त्याचबरोबर सारंग तोंडावरती पडलेले असतात. कुणीतरी पायातली चप्पल काढून त्यांच्या तोंडात मारले असं त्यांचा चेहरा आता झालेला असतो. आणि इथे ऋषिकेशवरती जे खोटे आरोप झालेले असतात नानांच्या खुनाचे, ते खोटे आरोप आहेत, बिनबुडाचे आहेत, हे सुद्धा पोलिसांच्या लक्षात येतं. तेव्हा पोलीस त्याला सॉरीसुद्धा म्हणतात. नाना परत आलेत म्हणून शहानिशा करण्यासाठी पोलिसांना तिथे बोलावलेलं असतं. तेव्हा इथे जानकी म्हणते, बघितलंस का ऐश्वर्या, तूच कांगावा केला होतास ना की नानासाहेब नाही आहेत, नानासाहेब नाही आहेत, बघितलंस आता. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की नाना तुम्ही कुठे होतात? तेव्हा नानासाहेब म्हणतात की मला ऐश्वर्या आणि सयाजी विखे पाटील या दोघांनी महिपत नावाचा एक गुंड आहे, तो सयाजीचा मित्र आहे, तो पनवेलमध्ये असतो, त्याने मला किडनॅप केलं होतं आणि त्याने किडनॅप केल्यानंतर मला पनवेलला नेलं होतं. याच्यामध्ये जानकी किंवा माझा ऋषिकेश याचा काहीसुद्धा संबंध
संबंध नाही आहे. आणि जिन्यावरून ढकलणारी व्यक्ती कोण होती असं सुद्धा जानकी विचारते. तेव्हा इथे नानासाहेब म्हणतात की जिन्यावरून ढकलणारी व्यक्ती ही ऐश्वर्या होती, माझी जानकी नाही. ऐश्वर्याचं सत्य मला कळलं होतं आणि ते मी सगळ्या लोकांना सांगायला खाली येणार तेवढ्यातच तिने मला जिन्यावरून धक्का दिला होता. कारण ती हे घर तोडायला आलेली आहे. आमच्या घरातल्या लोकांना एकमेकांपासून दूर करून आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी. सौमित्रबरोबर तिचं लग्न झालं नाही म्हणून सगळ्यांबरोबर बदला घेण्यासाठी आलेली आहे. हे सत्य मला कळलं आणि तेव्हा तिने मला मारण्याचा प्रयत्न केला, जिन्यावरून ढकललं. हे सत्य नानांनी सांगितल्यानंतर इथे ऐश्वर्या आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटील यांची रवानगी पोलिसांनी आता जेलमध्ये केलेली असते. त्या दोघांनी जे गुन्हे केलेले असतात त्या गुन्ह्याची शिक्षा जानकी आणि ऋषिकेश यांनी त्यांना मिळवून दिलेली असते.